तेव्हा आता आहे ना पेरा आहे ना तो आपण ओढायला घेतला आहे तर कंबरवर पाण्यामध्ये. अरे भेटली वादी भेटली व मांगण भेटली. हे बघा एक नंबर साईज दाखव किती आहेत. ती बघा एक आणि ती बघा. अरे एक नंबर दाखव ऋतिक. जबरदस्त दोन भेटले ते बघा. साईज बघा साईज एक नंबर आहे. दाखव दोन्ही पण दोघांनी पण जबरदस्त साईज आहे बघा. मोठे मोठे मांगण भेटलेत आहेत. ती बघ दोन भेटलेत ना. दोन भेटलेत आहेत. हे तिसरी पण अजून एक आहे ती बघ. अरे एक नंबर दाखव भाऊ. कडक कडक कडक. अजून एक भेटली इकडे बघा. जबरदस्त मावरा भेटलाय. एक नंबर. किती दोन आहेत. अरे वा एक नंबर आहे बघा. दोन आहेत मित्रांनो. तेव्हा मित्रांनो मोठ्या मोठ्या भाज्या भेटल्या त्या. किती आहेत मोठ्या. अरे एक नंबर आहे बघा. काम किती चाल. एक नंबर काम बघा मित्रांनो. खतरनाक मोठे मोठे भेटले ते बघा. साईज बघा साईज एक दोन तीन. चौथी कुठे इकडे आतमध्ये आहे काय. जबरदस्त भेटले मित्रांनो बघा. आपण रापणीला या मोठ्या तीन आहेत. तीन आणि बघा कचरा पण भेटला त्याच्यामध्ये. साईज बघा पण कसली मोठी मोठी आहे. जबरदस्त मोठी आहे. तुम्हाला काढून दाखवतो बघा. दाखव पकड पकड. अरे एक नंबर खतरनाक साईज आहे. नमस्कार मित्रांनो मी यशवी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो आज आलो आपण दिव्यागर गावामध्ये आणि आज आहे ना मित्रांसोबत आहेत ना आपण आहे ना पेरा मासेमारी करायला आलोय. म्हणजे ओढणीचा पेरा असतो ना तो मासेमारी करायला आलोय आणि त्याला मोठं मोठं मावरं भेटतं. म्हणजे बोईट असतात ना मांगण बोलतात त्याला. मोठे मोठे भादव्या ते आता आपण आहे ना ते जाल्याच्या साहाय्याने आपण पकडणार आहोत. पेरा मासेमारी समुद्राच्या किनारी कशी करतात ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. तिकडे बघा साईडला आपला पेरा. त्याच्या पद्धतीने आपण आता मासेमारी करणार आहोत. दाखवतो कशा पद्धतीचा पेरा आहे तो. आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू बाहेर राहा आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघूया कशा पद्धतीने मासेमारी करतात ते. हे बघा हा आपला जाला आहे. ही झाली हे काय शेंशा आहे ना. शेंशा आहे ना प्रथमेश. शेंशा आहे ना. हा शेंशा आहे आणि शेंशाच्या साहाय्याने ना आपण मासेमारी करणार आहोत. आणि बघा आपली तिकडे माणसं आहेत ना पुढे गेलेली आहेत त्या साईडला. तिकडे दिसत असतील पाण्यामध्ये. हे बघा पेरा लावायला चालले तिकडे. पेरा लावायला चाललेत आहेत. तर बघूया आता आपल्या जाल्याला काय भेटतंय मावरा तो. चला इकडे या दादांनी वगैरे ना मावरा इकडे बघा जालं लावलेली. दादा काय भेटलाय का मावरा. इकडे जालं लावलेले. शेंशा आहेत ना दादा. हे बघा शेंशा आहेत आणि इकडे मावरा बघ काढून ठेवलं. बघूया काय काय मावरा आहे तो. दादा भादवे भेटल्यात ना दादा. अरे एक नंबर मस्त मोठे मोठे साईजचे भादवे आहेत बघा. वरती पकड ना दादा. दाखव ना जरा. जबरदस्त साईज आहे बघा. मोठी मोठी भादवी. किती भेटल्यात भादवे आहेत. दोन मोठे आहेत ना आणि बाकी बोईट आहेत ना मोठमोठी. हे मोठे मोठे बोईट आणि भादवे बघा असल्या मोठ्या भेटल्या. साईज बघा जबरदस्त मोठमोठ्या भादवे भेटल्यात. पहिलाच पेरा मारला दादा. बघा इकडे मोठे दोन भादव्या भेटल्यात आहेत. इकडे बघा इरंग मासा. इरंग हा इरंग बघा. आणि आता पुन्हा एकदा लावणार ना दादा. पुन्हा एकदा लावलेत आहेत. तिकडे बघा तिकडे एक अजून एक आहेत ना माणसं आहेत ना आपल्या मित्रांसोबत जे आलेत ना ते पेरा लावायला गेलेत आहेत. त्यांना बघूया. हे दिव्यागर बीच आहे पूर्ण. दिव्यागर बीच आहे. दिव्यागर बीच लावून मासेमारी करायला आलोय. तेव्हा सर्व मित्र आहेत ना आपले तिकडे पेरा लावायला गेलेत आहेत. बाहेर गेलेत ना ऋतिक. किती तरी पण जातात कमरेभर. काय हायटी पेक्षा जास्त पाणी असतो. सोडला जातो. आणि ते कशा पद्धतीने ओढतात. दोरीच्या पद्धतीने ओढतात. हा एका साईडला वावती सोडलेला असतो. म्हणजे ह्याच्या आता मुलाच्या हातामध्ये दोरी आहे ती. हा आणि त्याला नंतर मग मासे अडकतात. म्हणजे जेवढा खोल समुद्रामध्ये जाईल ना झाला त्या इथे ना मासे अडकतात. इथे बघा इथे तुम्हाला दिसत असेल मोठ्या मोठ्या लाटांच्या याच्यामध्ये ना मोठमोठ्या भाद्या वगैरे असतात. आपण इकडे मुलाकडे नाही दोरी आहे इकडे हातामध्ये. ही दोरी आहे ना ती फक्त हातामध्ये पकडली जाते आणि तिकडे जी माणसं गेली आहेत ना ती फक्त जाळं लावून येतात. सरळच्या सरळ हे लावत असतील ना जाळं. सरळच्या सरळ म्हणजे थोडक्यात आपल्याला ना ऋतिक माहिती देतोय आहे. तर बघूया आता आपलं जाळं लावलेलं आहे आणि त्याला काय मावरा भेटतं बघूया. तेव्हा आपल्या अजून मित्र आहेत ना इकडे प्रथमेश आहे.
त्या साईडला आपला एक मित्र आहे, ते इकडे पेरा नेतात आहेत. हे पण आता खोल समुद्रामध्ये उतरतील. अगोदरचे आपले जे मुलं आहेत ना मित्र, म्हणजे 2 ग्रुप काढलेत आपण. एक ग्रुप पाण्यामध्ये गेलाय तिकडे आणि हा दुसरा ग्रुप आहे. आणि बघ इकडे जाला घेऊन जातात आहेत. त्याला शेनशा म्हणतात जालाला. आणि या साईडला इकडे बघ ऋतिकच्या हातामध्ये वगैरे दोरी आहे. दोरी बघ किती लांब आहे. आणि इकडे आता जाला लावायला चाललीत आहेत ती. बघूया हळूहळू तिकडे बघा सर्वजण आहेत ना जवळजवळ. तो पेरा आहे ना भरपूर लांब गेला आहे, पहिला लावला आहे तो. आणि आता इकडे पेरा लावायला चाललेत आहेत, म्हणजे जालं लावायला चाललेत. तिथे लावायला चाललेत पेरा आहेत. आणि त्या साईडला आता तो पहिला आता पेरा आहे ना तो पहिला लावलेला, तो आता दरी आपल्याला ओढायचा आहे जवळ, म्हणजे समुद्राच्या किनारी ओढायचा आहे. तेव्हा बघूया आपल्याला काय मावरा भेटतो तो नेमका. तेव्हा हे पिढे पेरा लावायला चाललेत. लाटा बघ असल्या मोठमोठ्या लाटा येत आहेत. हे असते आपल्या कोली लोकांची मेहनत. मोठमोठ्या लाटांमध्ये जी मासेमारी केली जाते. बघा आपण पेरा आहे ना तो पूर्ण हातामध्ये कवळून घेतलाय आहे. वरती आपल्याला जाऊन सुट्टा करायचा. आणि तेव्हा इकडे मोठे एक भाजी भेटली मांगण. हे दाखवतो मावरा आहे बघा, मांगण बघा. ही मोठी मांगण बघा, ही बघा जबरदस्त खतरनाक मोठी साईजची मांगण भेटली आहे. हा पहिलाच पेरा लावलेला आपण. अजून आपल्याला पेरे लावायचे आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला पेरे लावत जायचे आहेत. आता हे एक भेटली मोठी मांगण आहे. आता हे जाल आहे ना वरती पहिले सुट्टे करून घेतील. आणि तिकडनं आता एक नवीन आपण जाल आहे ना तर लावायला गेलो तिकडे त्या साईडला. तिकडे बघा ऋतिक बितिक आहेत ते. थोड्या वेळाने ते पण आपण बघायला जाऊ. पहिले हे झालं तर मावरा काढून घेऊया वरती. तेव्हा मावरा बघा, ते एक मोठं बोट भेटलं एकदम बघा. मांगण बोलतात त्याला, मांगण. नाही एक छोटा बोट भेटला आहे. पहिल्या झाल्यामध्ये आपल्याला 2 बोटं भेटलीत. साईज बघा मांगण. आपण सोडून घ्यायचे आता इकडे. तिकडे पेरा ओढायला गेलेले आपले मित्र. हे बघा इकडे मित्र आहेत ना आपले, त्यांना मावरा भेटलाय बघा, दाखवतो तुम्हाला. मावरा यांना चांगला लागलाय आहे. बघूया जवळ येतील ना आता समजायला काय मावरा. तेव्हा इकडे मावरा बघा पेरा ओढून घेतात पहिले आहेत. दादा मावरा भेटलाय काय? अरे बघा माव बघा एक नंबर. दाखवा इकडे बघू जरा. जबरदस्त मावरा भेटलाय बघा. बोईट बीट भेटले तेव्हा मोठमोठे. चला वरती दाखवतो तुम्हाला काय काय मावरा लागलाय तो. या बोईटा बघा किती भेटलीत आहेत. मस्त मस्त बोईटा भेटलीत आहेत. बोईटा बघा किती भारी भेटलीत आहेत. बोईट मासे बघा किती लागलेत आहेत. मस्त बोईट लागले ते इकडे पण. बोईट मासे लागलेत आहेत. इकडे मोठा बोईट पण आहे ना. मांगण आहे ना. तेव्हा मांगण आहे बघा. मोठा बोईट बघा दाखवा इकडे. जबरदस्त मोठा आहे. साईज बघा साईज एक नंबर साईज आहे. तेव्हा मावरा आहे ना तो सोडून झालाय बघा. मावरा बघा किती भेटलेला दादांना. मग आपण बघितलेलं ना तेव्हा बोईटा बघा किती आहेत. आणि एक बारीक पालू पण आहे बघा. पालू बोईटा बघा. मोठा बोईट पण आलेला ना हाच ना. हा मोठा बोईट. आणि याच्यामध्ये मग मस्त मावरा भेटलाय.
बोईट भेटले, मोठे मोठे मांगण पण भेटले ते बघा. मांगण आहे मांगण, मस्त आहे का. मांगण बिंगण भेटले ते बघ, मस्त मावरा भेटला आहे. त्याचा मगाच्या पेरेला पण भाते होते ना, 2 होते ना मगाशी मांगण. मगाशी तुम्हाला दाखवले ना, हे याच मोठ्या मांगण. बोईट मस्त भेटले आहेत. हे आता भेटले नाही की. मेहनत भरपूर आहे याच्यामध्ये, कारण पाण्यामध्ये खोल पाण्यामध्ये उतरायला लागतोय. आता आहे ना मावरा मस्त मस्त भेटायला सुरुवात झाली आहे. मोठ्या मांगण बोईट्या बिट्या पण भेटतात जबरदस्त. पण याच्यामध्ये भरपूर मेहनत आहे, कारण कोली म्हटलं ना की कष्ट येतात, भरपूर कष्ट करायला लागतात. कारण आपला जीव धोक्यामध्ये घालून आहे ना मासेमारी करायला लागते. तुम्ही बघितलं आता पावसाळ्यामध्ये ना मासेमारी बंद असते. आपल्याला समुद्रकिनारे अशी जाळी बिळी लावायला लागतात. फक्त बिगर यांत्रिकी नौका आहेत, खाडीमध्ये वगैरे बोटी वापरू शकतात. तर आपल्याला ना त्या पावसाळ्याच्या महिन्यामध्ये पण ना आपल्याला काय म्हणजे शासनाकडून का आपल्याला म्हणजे आर्थिक मदत वगैरे काही मिळत नाही. त्यामुळे ना आपल्याला अशा पद्धतीने आपलं पोट भरण्यासाठी अशी खूप मेहनत करावी लागते. तर आता बघूया, आता इकडे दुसरा पण पेरा घेतो आपण ओढायला. बघूया आपला काय मावरा भेटेल. तिकडे पेरा आपला आता दुसरा ओढायला घेणार आहोत. पेरा ओढायला आता सुरुवात केली आपण आहे. बघूया आता मावरा काय आहे तो. तेव्हा आता आहे ना पेरा आहे ना, तो आपण ओढायला घेतला आहे. तर कंबरवर पाण्यामध्ये. अरे भेटली वादी, भेटली व मांगण भेटली. हे बघा 1 नंबर साईज आहे. दाखव किती आहेत. ती बघा 1 आणि ती बघा. अरे 1 नंबर दाखव ऋतिक, जबरदस्त. 2 भेटले ते बघा. साईज बघा, साईज 1 नंबर आहे. दाखव दोघांनी पण जबरदस्त साईज आहे बघा. मोठे मोठे मांगण भेटलेत आहेत. बघ 2 भेटलेत ना, 2 भेटलेत आहे. हे तिसरी पण अजून एक आहे ती बघ. अरे 1 नंबर दाखव भाऊ, कडक कडक कडक. अजून एक भेटली इकडे बघा, जबरदस्त मावरा भेटलाय. 1 नंबर. किती 2 आहेत. अरे वा 1 नंबर आहे बघा. 2 आहेत मित्रांनो, खतरनाक काम केलंय. दाखव काम 25 एका पेरामध्ये बघा, जबरदस्त भेटलेत आहेत भावांनो. 1 नंबर. अजून बघूया आहेत काय. तेव्हा आपला भाऊ आहे ना, तो बघत चाललाय आहे. अजून एका दुसऱ्या असू दे, मजा येईल. मोठ्या मोठ्या 4 भेटलेत आहेत. संपला. 4 आहेत मला वाटतं, 4. 1 नंबर 4 वादळ्या भेटल्यात मोठ्या मोठ्या. बघूया चला वरती गेल्या. साईज बघा, साईज खतरनाक काम केलंय. जबरदस्त मोठमोठ्या 4 भेटल्यात आहेत. दाखव भाऊ, इकडे दाखव. इकडे साईज बघा, साईज खतरनाक साईज आहे. जबरदस्त मोठमोठे पीस भेटलेत आहेत. तिकडे बघ ना, असली साईज आहे जबरदस्त. 4 भेटल्यात, 4 आणि तिकडे 2 आहेत ना. एका पेऱ्यामध्ये 4 भेटल्यात. आता मोठे मोठे ते पण मांगण. वरती दाखवतो तुम्हाला, सोडवताना दाखवतो. आता वरती चालू आहे. त्याच्यामध्ये ना मित्रांनो भरपूर मेहनत आहे. कारण का माहिती आहे, किती खोल समुद्रामध्ये गेलेले बघा. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घ्यायला आलो. हा पाणी ओढत असेल ना आतमध्ये, पाणी खेचतं ना आतमध्ये. पाणी आहे ना ते आतमध्ये खेचून घेतं पूर्ण. बघूया मावरा सोडून घेऊया आता आपण. वरती आलो आहे तर इथे रांगीवरती आलो आपण. बघूया आता मावरा काय आहे तो. किती मोठे मोठे भात आहे तुम्हाला दाखवतो. 4 मांगण भेटलेत मोठे मोठे. हे बघा, हे 2 आणि इकडे 2. 1 2 तिकडे 3 आणि तिकडे 4. एका ह्याच्यामध्ये 4 मांगण भेटलेत.
मस्त काम झालं याच्यामध्ये. सोडून दाखव तुम्हाला, सोडून बघा साईज बघा असले मोठे आहेत. जबरदस्त काम झालं एक नंबर. अजून याच्यापेक्षा मोठे भेटतात ना? काल किती भेटलेले? मोठे मोठे 8, 25 ते 30 पीस होते. हे बघा पहिली ती बघा मोठी साईज बघा, इथे साईज बघा हातापेक्षा मोठी आहे बघा. हे दाखवतो तुम्हाला किती मोठी आहे बघा. जबरदस्त मोठी साईज आहे बघा. एक नंबर. एक सोडून झाले, अजून 3 सोडवायचे आहेत आपल्या बघा. दुसरी पण सोडून झाली. साईज बघा असले मोठे मोठे साईज आहेत. आपला हात आहे ना जाडा तेवढे मोठमोठे बादवे आहेत. हे बघा इकडे अजून एक सोडवतोय. निघाला सेल्फी. जबरदस्त मोठी आहे. इथे एक नंबर खतरनाक मोठी आहे बघा. असले मोठे मोठे. उचलू नका ना हातात. 2 हातात 2 घे जरा. हे बघा साईज बघा, साईज जबरदस्त एकदम खतरनाक साईज आहे. मस्त एकदम रावस पीस भेटले ते एकदम जिवंत. ते पण आहे बघा एक नंबर खतरनाक काम भेटलं झालंय बघा. मोठे मोठे एकदम पीस. आणि हा पेरा आता काय करणार, परत लावणारच ना आपण. हा सोडवायचा परत आणि परत लावायला जायचं आहे. बघा आता आपला पेरा आहे ना, जे आपली रापण आहे ते आता लावायला चाललोय आहे. इकडनं पेरा आता बाहेर सोडणार आहोत आपण. तिथनं पेरा बाहेर सोडला जाईल असं लांगी ते. आणि नंतर मग दरी आल्याच्या नंतर ना मग बघू काय मावर आहे तो. पहिले पेरा लावायला घेतात बघा. बघूया पेरा लावायला चालले जातात आणि नंतर मावरा बघूया काय तो. ते बघा तिकडे आहेत ना, आता पेरा आहे ना तो ओढायला घेतला आपण आहे. तिकडे एकत्र करून आणतात पेरा तो बघा. आता इकडे जवळ आल्यानंतर ना लांगीवरती आल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय मावर आहे तो. इकडे पेरा एकत्र काढतायत. इकडे त्यांना आलेत मला वाटतं, तेव्हा बोलतात आलेत आहेत. बोईड माशा आलेत आहेत. शेवटचा पेरा लावलेला ना तो पण आता ओढून आणले आपण. तेव्हा मित्रांनो मोठ्या मोठ्या भाज्या भेटल्या तर किती आहेत मोठ्या. अरे एक नंबर आहे बघा काम. किती 4. एक नंबर काम बघा मित्रांनो. खतरनाक मोठे मोठे भेटले ते बघा. साईज बघा साईज 1, 2, 3. चौथी कुठे इकडे आतमध्ये आहे काय. जबरदस्त भेटले मित्रांनो बघा. आपण रापणीला मोठ्या 3 आहेत 3. आणि बघा कचरा पण भेटला त्याच्यामध्ये. साईज बघा पण कसली मोठी मोठी आहे. जबरदस्त मोठी आहेत. तुम्हाला काढून दाखवतो बघा. दाखव पकड पकड. अरे एक नंबर खतरनाक साईज आहे. भरपूर मोठी साईज आहेत. हे बघा साईज बघा साईज हातापेक्षा जाडी आहे मला वाटते भादवी. याला पण 4 भेटले, हिला पण 4 भेटले ना. हे बघा 4 भेटले 4 मोठे मोठे ते पण. एक नंबर साईज भेटली रे. मोठे मोठे मांगण आहेत बघा. जबरदस्त मोठे मांगण भेटले आहेत. इकडे बाबा इकडे याने सोडून घेतली बघा. भरपूर मोठे दाखव इकडे. असे बघा आडवी. हा एक नंबर साईज आहे बघा. मोठी साईज आहे पण खतरनाक मोठी बादवी आहे. मांगण हे बघा. अरे एक नंबर साईज आहे. मोठे मोठे साईज आहे. हातापेक्षा जाडी आहे ना ती. हे बघा मोठी आहे बघा. इथून ना इथून ते इथपर्यंत एवढा मोठा हाता एवढी मोठी बाजू आहे बघा. कसली साईज आहे जबरदस्त.
त्या ह्याला पण 4 भेटले आणि ह्या ह्याला पण 4 भेटले आपल्याला बघा, मोठे मोठे 4 आहेत. आपलं जास्त थांबत नाही, पेरा आपला अर्धा तास थांबला ना. हा कुठल्या 20-25 चांगले भेटले पेराला. फक्त 5 मिनिटं पाण्यात थांबले ते तेच भेटलं होतं त्याला. कचऱ्यामुळे एकत्र होतो. जेवढा जास्त थांबेल लांब जाईल. 20-25 भेटले असतं काय? काल पेरा आमचा म्हणजे 15-20 मिनिटं पाण्यात थांबवलं जास्त, म्हणून ते 10, 12, 20 पेरा होते. एक एक पेऱ्याला तरी पण बघा काल पण मस्त भेटत होते आणि बघा आज पण बघा कसले भेटले, सॉलिड साईज आहे. पण जबरदस्त पीस भेटले बघा, मस्त मोठे मोठे भेटलेत आहेत. तर इकडे बघा आता जाळं सोडवतो आपण आहे, तिथे घाण भरलेली ते जाळं सोडवतोय आणि एक रापणी सोडून घेतली. 2 रापणे आणलेल्या, ही रापण सोडून घेतली आणि ही रापण आता सोडवतोय आपण आहे. मावरा बघा किती भेटलाय, जबरदस्त असे मोठमोठे बोईट भेटलेत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 मोठे भेटलेत आणि 2-3 बारीक भेटलेत आहेत. मांगण बोलतात त्याला. हे बघा साईज बघ कसली मोठी आहे, जबरदस्त मोठमोठे साईज भेटलेत आहेत. एक नंबर काम केलं आहे बघा, जबरदस्त पीस भेटलेत आहेत. तर मित्रांनो आता आहे ना आपण घरी आलो आहे आणि गेलो आपण कशाला गेलो काय बोलतात पेरा ना, वावतीच्या पेऱ्या, शेणशा घेऊन वावतीच्या पेऱ्यासाठी शेणशा घेऊन गेलो आणि मावरा जबरदस्त भेटला आहे. ते असेच रोज रोज भेटत राहतात. हो हो रोज ना रोज जाता काय कसं काय, म्हणजे पाण्यावरती डिपेंड आहे. कोण जाणार दररोज जातो आपण काय, आता 2 दिवस गेलो. 2 दिवस पाऊस पडलाय तिथे. म्हणजे पाऊस पडलाच ना 2 दिवस. काल मला त्याने फोन लावला, बोलतो चांगली मच्छी येते बघूया. आता आपण मी बोललो चला एक नवीन काहीतरी व्हिडिओ होईल तुमच्यापर्यंत, नवीन एक मासेमारी तुम्हाला दाखवता येईल. त्या ह्याने हिशोबाने ना मी इथे आलो याच्याजवळ ऋतिकजवळ. आणि ऋतिकचा पण यूट्यूब चॅनल आहे. ऋतिक यूट्यूब चॅनलचं नाव काय? कोकणचा कोळी. कोकणचा कोली. आणि त्याचं फेसबुक चॅनल पण देखील आहे. मस्त चांगल्या चांगल्या मासेमारीचे व्हिडिओ टाकत असतो, त्याला पण सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त आहे ना आपल्या मराठी लोकांना पण देखील पुढे जायला प्रोत्साहन करा. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.